हाय फ्रेंड्स, तुमचं माझ्या सुवर्ण पाटील व्लॉग्समध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खाऊन पिऊन खूप खुश असाल. तर काल आपण नॉनव्हेजची रेसिपी केली होती चिकनची, नसेल बघितली तर बघून घ्या. तर आज मी करणार आहे पावभाजी, मुलांसाठी माझ्यासाठी पण. तर पावभाजीच म्हटलं की सगळ्यांनाच आवडते, पण काही काही लोक वेगळ्या वेगळ्या भाज्या टाकतात. मी त्याच्यामध्ये कुठल्या भाज्या टाकते आणि मी कशी करते चला बघूया. पावभाजीसाठी ज्या लागणाऱ्या आहेत त्या भाज्या मी घेतल्या आहेत. बटाटे, हिरवा वाटाणा, फ्लॉवर, शिमला मिरची, बीट असेल तर बीट पण टाका, आणि ऑफकोर्स टमाटे. एवढे नाही टाकणार आहे, लाल टमाटे घ्यायचे शक्यतो, म्हणजे पावभाजीला कलर चांगला येईल. आता मी या भाज्या स्वच्छ धुवून घेते आणि हे सगळं कुकरला लावून घेते. आणि कुकरच्या 5-6 जेवढ्या जास्त शिट्ट्या होतात तेवढ्या जास्त शिट्ट्या करायच्या, म्हणजे पावभाजी स्मॅश करायला इझी पडते. आता या सगळ्या भाज्या कुकरमध्ये टाकून घेते. टोमॅटो पण कापलाय मी, 4 मोठे टमाटे आणि 1 छोटा टमाटा कापलाय. हे सगळं कुकरला लावून घेते. पाणी टाकूया. भाज्या बुडतील वगैरे आणि त्याच्यानंतर थोडं थोडं एवढं एवढं पाणी राहील तेवढंच टाका. जास्त पाणी टाकलं तर ते कुकरच्या बाहेर पाणी येतं. झाकून लावूया आणि मागच्या गॅसवर ठेवूया. आता याच्या जवळजवळ 5-6 शिट्ट्या, जेवढ्या जास्त शिट्ट्या तेवढ्या जास्त छान भाज्या शिजतील. तोपर्यंत आपण आपला कांदा आणि टोमॅटो फोडणीसाठी लागणार आहे तो बारीक करून घेऊया. एका साईडला आपल्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण कांदे कापून घेऊया. मी 2 छोटे कांदे भाजीत फोडणीसाठी टाकणार आहे आणि 1 कांदा पावभाजीवरती लागतो तो कापून घेणार आहे. 1 टमाटा फोडणीसाठी वापरणार आहे. पावभाजी अशी गोष्ट आहे ना, ती लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडते. मला तर खूप आवडते पावभाजी. ती आपल्याला काय बोलून देत नाहीये सध्या. मी बोलायला गेले तर सुट्टीच बोलते. आपल्या 4 शिट्ट्या झाल्या, अजून 2 होऊ देऊया, कारण की छोटे छोटे शिट्ट्या होत आहेत. ही आपली 6वी शिट्टी आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि कुकर थंड व्हायची वाट बघूया. A few moments later. आता याची हवा निघाली आहे. आता ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपण नित्रत घालूया. एक भांडा घ्यायचा, त्याच्यावर जाळी घ्यायची आणि सगळं असं पाणी निथरून घ्यायचं. हे पाणी जे आपण नित्रत घातलेलं आहे फेकायचं नाही. हे नंतर आपल्याला भाजीची फोडणी टाकल्यावर जे पाणी लागणार आहे तेव्हा हेच पाणी घ्यायचं आहे आपण. आता याच्यावर उतरू देऊया. तोपर्यंत मी कढई ठेवते. कढईमध्ये तेल टाकूया. त्याला ठेवूया. तोपर्यंत ह्या ज्या भाज्या आहेत त्याचं पाणी निथरून झालंय. आता
आता हे पाणी मी या कुकरमध्ये टाकते आणि या भाज्या याच्यामध्ये स्मॅश करून घेते. या भाज्या स्मॅश करून घेते पावभाजीच्या स्मॅशरने. आता हे पावभाजीच्या स्मॅशरने छान असं स्मॅश करून घ्यायचं. जेवढं तुम्हाला बारीक करता येईल तेवढं छान बारीक करा. पावभाजीच्या भाजीमध्ये जर मुलांना तोंडात भाज्या यायला नको असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण हे डायरेक्ट बारीक करू शकता. पण आपण सगळ्यांनाच खायचे आम्हाला, त्यामुळे मी एवढं मिक्सरमध्ये बारीक नाही करत बसत, असंच स्मॅशरने करून घेते. तर झालं आहे. आता आपण कढई ठेवली गॅसवर. गॅस फुल करूया. आता आपण ह्याच्यात टाकायचे बेसिक मसाले, कांदा, टोमॅटो. आता याचे आपण जिरे टाकले आणि मोहरी टाकली. आता हा बारीक चिरलेला कांदा टाकूया. कांदा चांगला थोडासा नरम झाला पाहिजे. आपला कांदा छान होतोय. आता याच्यामध्ये टाकूया आलं लसूणची पेस्ट. मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला वाटत असेल की कांदा पटकन व्हायला पाहिजे तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लवकर होतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा. टोमॅटोला छान नरम होऊ द्यायचा. कांदा टोमॅटो छान असं शिजला पाहिजे. आपला कांदा टोमॅटो छान मिक्स होतोय. आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. मिक्स करायचं. आणि जसं आपण या भाज्यांना स्मॅश केलं तसं कांदा टोमॅटोला पण स्मॅश करायचं. ही माझ्या सासूची टीप आहे पाहिजे. माझी सासू अशी करते रेसिपी. त्यांनी सांगितलं थोडं कांदा टोमॅटो छान होऊ द्यायचा आणि त्याला थोडंसं असं स्मॅश करायचं, म्हणजे ते तोंडात जास्त लागत नाही. माझ्यापेक्षा पण छान माझी सासूबाई पावभाजी बनवते. जेव्हा माझे 500 सबस्क्रायबर पूर्ण होतील तेव्हा माझ्या सासूबाईच्या हातची पावभाजी तुम्हाला दाखवेल कशी बनवतात ते. तोपर्यंत तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरात लवकर. आता हा कांदा टोमॅटो छान झालाय. तोपर्यंत आपण जे भाज्या स्मॅश केल्या त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि त्या परत एकदा स्मॅश करून घ्यायचं. ह्याच्यात आपण अजून फक्त हळद टाकलीये. कुठलेच मसाले हे डायरेक्ट कांदा टोमॅटो मध्ये नाही टाकायचे, नाहीतर ते पावभाजी काळी पडते, तिला छान रंग येत नाही. ही पण एक टीप आहे, लक्षात ठेवा. ही भाजी याच्यात टाकून घेऊया. हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यानंतर वरती तिखट टाकायचं. तिखट
त्याच्याने भाजी काळी नाही पडत आणि कलर छान येतो. गरम मसाला आणि आपला पावभाजी मसाला. मिक्स करून घ्या. एकदा अशी पावभाजी करून बघा. मसाले पहिले नका टाकू, नंतर टाका. पावभाजीचा टेस्ट पण छान येते, कलर पण छान येतो. तरी मी आता याच्यामध्ये बीट नाही टाकलंय, नाही तर बीट असेल तर अजून ऑलरेडी त्याला कलर आला असता, कारण की बीट खूप लाल 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 असतं. कधी कधी ते अति बीट पण गोड निघालं तर मग नाही चांगलं लागत. आता आपलं मीठ राहिलंय, आता मीठ टाकूया. आणि हे भाज्यांचं पाणी जे मी तुम्हाला सांगितलेलं की आपल्याला याच्या नंतर कामात येणार आहे. छान असं पातेल्याला पुसून घ्यायचं. वाया काही घालवायचं नाही. ऍक्च्युली सगळ्या गृहिणी तशाच आहेत, त्यांना माहिती आहे वाया काय घालवायचं नसतं. तुम्हाला किती पातळ वगैरे पाहिजे त्या हिशोबाने करा. मला सारखं ना गाईज अशी हात धुवायची सवय आहे. मग मीठ टाकलं की मी हात धुणार, कोथिंबीर टाकली मी हात धुणार, टोमॅटो टाकलं की मला हात धुवायची सवय आहे. लक्ष ठेवा. आता एकदा फुल गॅस करून छान मिक्स करून घेऊया. गॅस कमी करा. आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि याला छान होऊ देऊया. नंतर भाजी शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बटर आणि छान कोथिंबीर 80 रुपये वाली ती टाकून घ्या. गॅस उघडून बघूया. पावभाजी कोथिंबीर आणि बटर मेन. कारण आपण भाजी, मुलं जेव्हा भाजी घेतील तेव्हा पण ते बटर मागतील, त्यामुळे याच्यामध्ये बटर टाकून 5 मिनिटं झाकण ठेवूया आणि 5 मिनिटांनी गॅस बंद करूया. आपली पावभाजी तयार आहे. या खायला.